बारामतीतनं विद्याप्रतिष्ठानमध्ये अजित पवारांच्या स्मारकाविषयी बैठक सुरू आहे। पार्थ पवार आणि जय पवार देखील बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। शरद पवार, प्रतिभा पवार, रोहित पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार हे बैठकीत उपस्थित आहेत। या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दीपक कापरे यांच्याकडनं। दीपक, बैठक कालही झालेली होती, आजही आता बैठक होते आहे। आजच्या बैठकीत नेमकं काय होऊ शकतं? नक्कीच काही वेळापूर्वी पार्थ पवार आणि जय पवार हे विद्याप्रतिष्ठान येथे दाखल झालेले आहेत। सकाळी खऱ्या अर्थाने शरद पवार आहेत ते विद्याप्रतिष्ठान येथे दाखल झाले होते। त्यापूर्वीच रोहित पवार असतील, श्रीनिवास पवार असतील, राजेंद्र पवार असतील हे देखील उपस्थित होते। खऱ्या अर्थाने ती बैठक पूर्ण झाली आणि त्यानंतर काही वेळातच पार्थ पवार असतील आणि जय पवार असतील हे विद्याप्रतिष्ठान येथे दाखल झालेले आहेत। खऱ्या अर्थाने जे महत्त्वाचे 3 मुद्दे आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विद्याप्रतिष्ठान येथील स्मारक असेल, तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे विद्याप्रतिष्ठान येथे विश्वस्त होते। त्यांच्या जागेवरती त्यांचे 2 सुपुत्रांपैकी एकाची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे आणि खऱ्या अर्थाने राज्यात सर्वात चर्चेचा मुद्दा असलेला राष्ट्रवादी विलिनीकरणाचा हा देखील मुद्दा चर्चेचा भाग असू शकतो। परंतु सद्यस्थितीत जय पवार असतील, पार्थ पवार असतील हे विद्याप्रतिष्ठान येथे दाखल झालेले आहेत आणि या बैठकीला कुटुंबातील जे रोहित पवार आहेत, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, तसेच शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित आहेत। सध्या काही वेळापूर्वीच विश्वस्तांची बैठक झाली आणि आता खऱ्या अर्थाने पार्थ पवार, जय पवार आणि शरद पवार, रोहित पवार यांच्या कुटुंबातील जी बैठक आहे ती आत्ताच काही वेळापूर्वी सुरू झालेली पाहावयास मिळत आहे। नक्कीच बैठकीत नेमकं काय होतं याकडे लक्ष असणारच आहेत। विद्याप्रतिष्ठानमध्ये सध्या बैठक सुरू आहे। अजित पवार यांच्या स्मारकाविषयी या बैठकीत चर्चा होतीये। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।